कृष्णा नदी बचाव चळवळ महाराष्ट्र राज्य कराड व विवेकानंद पर्यावरण फौज गोवा यांच्या वतीने नैसर्गिक कलर कार्यशाळा, पर्यावरण पाणी बचत केमिकल मुक्त रंगपंचमी विटामाता विद्यालय कराड यांचा अनोखा उपक्रम। सध्या महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 2 लाख लोकांना टँकरने पाणी पुरवले जात आहे। ही परिस्थिती पाहून येणारी रंगपंचमी केमिकलयुक्त रंगपंचमी नैसर्गिक रंगपंचमी विद्यार्थ्यांनी साजरी करावी व पाणी बचतीचा संदेश द्यावा। देशातील 315 नद्या दूषित आहेत व महाराष्ट्रातील 54 नद्या दूषित आहेत। त्यामुळे कृष्णा नदी चळवळ माध्यमातून पाणी बचतीचा संदेश काळाची गरज आहे। कराड तालुक्यातील महाविद्यालयात नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत। यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक कलर वापरण्यासाठी प्रवृत्त करत असून या कार्यक्रमासाठी गोव्याच्या विवेकानंद पर्यावरण फौजचे सूर्यकांत गावकर यांनी नैसर्गिक कलर व त्याचे फायदे याची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिले। या कार्यक्रमासाठी कृष्णा नदी बचावचे राहुल पवार, अभिषेक चव्हाण, अशोक सुतार, विजय जगताप, पत्रकार कुलदीप मोहिते, विजय हे शाळेच्या मुख्याध्यापिका उषा थोरात, सानप मॅडम, चव्हाण मॅडम, शिवाजी शिक्षण संस्थेचे माध्यमिकचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य कराडचे युवा नेते सौरभ पाटील यांचे सहकार्य लाभले। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण होऊ शकते। भविष्यात येणाऱ्या संकटांना विद्यार्थी दूर करू शकतात असा विश्वास रामानंद परब यांनी व्यक्त केला। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड।